20 जानेवारी 2025 पासून पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी सुरू होत आहे. सगळ्यात पहिल्यांदा जी अपडेट आहे ग्राउंडच्या तारखांबाबतची, ती पोलीस आयुक्त मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीसाठीची, पोलीस शिपाई भरतीसाठीची ही अपडेट आपल्याकडे आलेली आहे. 24 डिसेंबरची हे कालचं परिपत्रक आहे. तर यामध्ये तारखा ग्राउंडच्या आहेत मैदानी चाचणीसाठीच्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 20 तारखेपासून मैदानी चाचणी सुरू होत आहे. आता बाकीचे राहिलेले घटक आहेत, त्या घटकनिहाय सुद्धा लवकरच अशाच पद्धतीने परिपत्रक जारी करून ग्राउंडच्या तारखा आणि त्याचबरोबर वेळापत्रक आणि हॉल तिकीट ही प्रोसेस केली जाईल. तर सगळी डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊयात. कोणत्या घटकांसाठी यामध्ये आपल्याकडे अपडेट आले आहेत आणि कोणत्या घटकाच्या अजून बाकी आहेत. तर यामध्ये पाहू शकता पहिलं परिपत्रक 24 डिसेंबरचं. तत्पूर्वी एक सांगू इच्छितो, नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता, पोलीस शिपाई भरती सन 2024-25 हा आदेश आहे. मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या आस्थापनेवर सन 2024-25 करता पोलीस शिपाई संवर्गातील 743 रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया दिनांक 20 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. स्पष्ट तारीख यामध्ये सांगण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मुख्यालय घाटकोपर येथे 26 डिसेंबर रोजी 4 वाजता म्हणजे उद्या माननीय पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर यासाठी बोलवण्यात आलं आहे. हे परिपत्रक अंतर्गत असलं तरी यामध्ये खात्रीलायक अशी अपडेट म्हणजे तारीख स्पष्टपणे जाहीर करण्यात आली आहे. आता बाकीचे जे अपडेट आहेत महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2025 ग्राउंडच्या चाचणीच्या बाबतच्या अपडेट जे आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊयात. तर महाराष्ट्र पोलीस शिपाई कॉन्स्टेबल भरती 2024-25 ग्राउंड चाचणीच्या तारखांबाबत नवीन अपडेट आलेले आहेत, ज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ग्राउंडच्या तारखा या जाहीर होत आहेत. आणि हे अपडेट विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. याचं कारण तुम्ही तयारीचं वेळापत्रक जे आहे, राहिलेल्या किती दिवस तुमच्याकडे बाकी आहेत त्यानुसार करू शकता. आतापर्यंत जी तयारी केलीत त्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने फायदा उठवू शकता. हो, पाहू शकता यामध्ये भरती प्रक्रियेचा कालावधी जो आहे हा मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या स्थापनेवर 2025 पोलीस शिपाई संवर्गातील 743 रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया 20 जानेवारी 2026 पासून सुरू होत आहे. वरती आपण ते परिपत्रक डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर पाहू शकता संदर्भ क्रमांक. यामध्ये संदर्भ पत्रक जे आहे 24 डिसेंबरला मुंबई लोहमार्ग येथे आले आहे असून त्याला संबंधित यामध्ये महत्त्वपूर्ण सूचना आहेत. आता ही अपडेट उमेदवारांना ग्राउंडची चाचणीची तयारी करण्यासाठी मदत करेल, कारण कमी किंवा जास्त अडचणवरून वेळापत्रक जे आहे हे ठरतं. यामुळे तुमचं वेळेचं नियोजन करता येणार आहे. मुंबई लोहमार्ग आयुक्तालय बैठक आणि सूचना यामध्ये काय आहे तर पाहू शकता, मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाने ग्राउंड चाचणीच्या अनुषंगाने विशेष जी बैठक आहे ती आयोजित केली आहे आणि जी भरती प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक आहे. यामध्ये बैठकीचा तपशील जे आहे आपण वरती पाहिलं परिपत्रक डिटेलमध्ये. 26 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता माननीय पोलीस आयुक्तालयाच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे आणि पोलीस भरतीच्या अनुषंगाने आवश्यक माहिती, अंमल व अंमलदारांसह सर्वांना उपस्थित राहण्याचे यामध्ये आदेश जे आहेत हे देण्यात आले आहेत. आपण कालच्या अपडेटमध्ये सुद्धा पाहिलं होतं की डेमो टेस्ट सध्या सुरू झाले आहेत. तर ही बैठक जशी क्रिकेट सामन्यापूर्वी संगममय कार्य होतं, तशीच भरती प्रक्रियेसाठी सुद्धा यामध्ये अगोदरचे जे नियोजन आहे हे केलं जाणार आहे. आणि या मुंबई लोहमार्ग आयुक्तालयाच्या 743 पदांच्या भरती प्रक्रियेशी जोडलेलं आहे, म्हणजे 20 जानेवारीपासून सुरू होत आहे. आता आपण बाकीचे जिल्हे आहेत, तुमचा जिल्हा तुमचा घटक कधी असेल तर जिल्हानिहाय ग्राउंड चाचणीचं जे वेळापत्रक आहे हे कसं असेल सुद्धा जाणून घेऊयात. ग्राउंड चाचणीच्या तारखा जिल्ह्यातील अर्जांच्या संख्येनुसार ठरतील. यामध्ये बहुतांश वेळा सांगितलेलं आहे. त्यामुळे कमी अर्ज असलेल्या जिल्ह्यात लवकर सुरुवात होईल आणि जास्त अर्ज असलेल्या थोडा विलंब होईल. हे उमेदवारांना तयारीसाठी स्पष्टता देईल. म्हणजे तुम्हाला समजून येणार आहे, मुंबईसाठी अर्ज केलाय तर 100% तुमची मैदानी फेब्रुवारीमध्येच येणार आहे. अर्जांची संख्या, ग्राउंड सुरुवात आणि उदाहरणं जिल्हे आहेत, घटकनिहाय हे आपण पाहूयात. कमी अर्ज असलेले, निश्चित नसलेले तरी लवकर मैदानी चाचणी होऊ शकते. 20 जानेवारीपासूनच त्यांची मैदानी चाचणी सुरू होऊ शकते.
त्या ठिकाणी कमी अर्ज आहेत. वाशिम वगैरे जिल्हे जे आहेत, वर्धा असेल, यवतमाळ असेल, या ठिकाणी लवकर मैदानी चाचणी सुरू होईल. त्याच्यानंतरनं जास्त अर्ज 10,000 ते 1,00,000 पर्यंत फेब्रुवारी 2026 मध्ये यामध्ये 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000 किंवा 1,00,000 असलेले अर्ज यांची फेब्रुवारीमध्ये सुरू होईल. कमी असलेल्या अर्जांची ग्राउंडच्या चाचण्या पटकन होतील. 20 जानेवारीमध्ये सुरुवात होऊन लवकर संपून जातील. जास्त अर्ज असलेले 10 ते 1,00,000 पर्यंत फेब्रुवारीमध्ये 100%. दररोजचे अपडेट आहेत. जिल्ह्याचे ग्राउंडचे पत्रक जाहीर होणार आहे लवकरच. यासुद्धा अपडेट आपल्याकडे मिळतील आणि यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर जास्त अर्जांमुळे चाचणीचं व्यवस्थापन हे सोपे होईल, ज्यामुळे प्रक्रिया कार्यक्षम राहील आणि उमेदवारांना जास्त वेळ जो आहे हा मिळणार आहे. तर ग्राउंडच्या ज्या तारखा आहेत अर्जसंख्येवर अवलंबून आहेत, म्हणून कमी अर्ज जिल्ह्यात लवकरची संधी आहे ही मिळणार आहे आणि उमेदवारांना तुमचा जो प्राधान्यक्रम आहे, म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला तयारी करायची आहे, तुमचा अर्ज क्रमांक आहे, त्यानुसार तुम्हाला अंदाज येऊ शकतो. तयारीसाठीची पुढची माहिती, ही माहिती पाहू शकता उमेदवारांना आतापासूनच ग्राउंडची तयारी करण्यासाठी सुरू करण्यासाठी प्रेरित करते, कारण वेळापत्रक हे जवळ येत आहे. तयारी जर तुम्ही आता सुरू केलेली असणार आहे सगळ्या उमेदवारांनी, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे. मात्र पाहू शकता ज्यांनी तयारी केली नाही आहे आणि ज्यांची अंदाजा असा आहे, ज्यांचे जे कमी अर्ज असलेले जिल्हे आहेत, घटक आहेत आणि त्या जिल्ह्यांमधून तुम्ही जर अर्ज केला असेल, तर 20 जानेवारी ही जर तारीख पकडली तर फक्त 21 ते 25 दिवस तुमच्या हातात आहेत. म्हणून फेब्रुवारीपर्यंत जास्त अर्ज असलेल्यांना जास्त दिवस आहेत. तर त्या पद्धतीने तुमची तयारी असणं आवश्यक आहे. ग्राउंडच्या जिल्ह्याच्या अपडेट ह्या दररोज दिल्या जात आहेत. टेलिग्राम असेल, त्याचबरोबर यूट्यूब चॅनलद्वारे तुमच्या जिल्ह्याची तारीख तुम्हाला कळेल. त्यासाठी तुम्ही दररोज या अपडेट चेक करत जा. आणि मुंबई लोहमार्गाच्या 743 पदांपासून सुरू होऊन संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांपर्यंत पसरलेलं जे सगळं आहे, यामध्ये सगळ्या जिल्ह्यांच्या ह्या अपडेट लवकरच जाहीर केले जातील. जानेवारीमध्ये जवळजवळ 10 ते 15 जिल्ह्यांच्या 10 ते 15 घटकांच्या ज्या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीच्या तारखा आहेत, हे येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतरनं फेब्रुवारीमध्ये राहिलेले मोठे मोठे जिल्हे हे येणार आहेत आणि त्या पद्धतीने तुमची तयारी असणं आवश्यक आहे. शेवटी आपण पुणे जिल्ह्यासाठीची जी घटकाअंतर्गत सुद्धा अपडेट आलेली पुणे लोहमार्ग ती सुद्धा पाहू शकता. त्यामध्ये सुद्धा बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि त्यामध्ये सुद्धा संभावित तारीख 20 जानेवारी आहे. म्हणजे बहुतांश जिल्ह्यांच्या 20 जानेवारीपासून प्रस्तावित ज्या मैदानी चाचण्या आहेत या सुरू होणार आहेत. बाकी तुमच्या जिल्ह्यांसाठी सुद्धा अशाच पद्धतीने परिपत्रक जे आहे ऑफिशियल तारखांबाबतचं वेळापत्रक हे लवकरच जाहीर केले जाईल. सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.